मुद्दाम त्यांनी आपल्याला आडमुठ समजू नये. मुद्दाम म्हणतो आम्ही, आपण नाही येत, आपण वेळ दिला पण आम्हाला वेळ देत नाहीत. आता मुंबईतून वेळ दिला ना, झाले 1.5 वर्ष. आता आहे का बोलायला जागा? आता मराठी कसं काय ऐकतील आणि मी कसं काय ऐकल? आता मुंबईतून माघारी जा किंवा अर्ध्यातून माघारी जा म्हणायला चान्स नाही. त्याचं कारण येतं. पहिलं कारण आहे, मराठा आणि कुणबी एक आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला सांगतो, मराठा आणि कुणबी एक ही जार काढण्यासाठी गिरीश महाजन साहेब म्हणले होते आधार लागतो. 58 लाख नोंदीचा अहवाल त्यांच्या समितीने सरकारला दिलाय. म्हणजे आता तो मराठा आणि कुणबी एक हे महाराष्ट्रातला ह्यो अध्यादेश काढायला नाही म्हणू शकत नाही. म्हणून मराठ्यांना हुशार करतो, ते आपल्याला आता वापस नाही पाठवू शकत. दुसरं, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करण्यासाठी 1.5 वर्ष वेळ दिला आपण त्यांना त्या हरकतीवरती. आता ती अंमलबजावणी करायला सरकार वापस जा म्हणू शकत नाही. आणि हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थानचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांनी घेतलंय, ते लागू करायला यांना कुठलीही हरकत नाही. मग जर नाही केलं तर त्यांना सरकारला बोलायला जागा नाही का आम्हाला वेळ द्या. 1.5 वर्षाचा दिलाय आणि मुंबईतून आम्हालाही म्हणू नये, यांनाच आडमुठ्याची भूमिका घेतली, वेळ द्या म्हणलं, दिला नाही. दिला का नाही? आता मराठे गचुऱ्याला धरून विचारतील, वेळ दिला, आता शानपणा करायचा नाही. त्यामुळे आता मुंबई आम्ही सोडत नाही. एकदा सोडली, चान्स द्यायला लागतो. आमचे मराठ्याचे संस्कार आहेत, आम्ही दिले, त्या संस्काराप्रमाणे आम्ही त्यांना वेळ दिला. आता वेळ नाही. मला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या माणसातल्या हातातलं आऊतकाठी सोडायची. त्यांचे लेकरा बाळ नोकऱ्या उच्च शिक्षण घेऊन तेही मोठे बनले पाहिजेत. डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, पोलीस, महसूलमध्ये तहसीलदार, कलेक्टर हेही बनले पाहिजेत. हे स्वप्न बघायचे. किती दिवस आमच्या गरीब मराठ्याच्या माणसाने आऊतकाठी आणायची, गुडघेतक्या चिखलात काम करायचं, रात्रंदिवस जनावरं वळायचे, ऊस तोडायला जायचे. आमच्या लोकांनी किती दिवस हमाली करायची, आमच्या लोकांनी किती दिवस मोलमजुरी करून लेकरं शिकवायचे. हे त्यांच्या हातातलं मला काढायचं, त्यांना सुखी बनवायचं. प्रश्न असा आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत, मंत्रिमंडळात अनेक नेते, अनेक मंत्री मराठा समाजाचे आहेत. राष्ट्रवादी पक्षातील मराठा समाज म्हणून ओळखले जातात, तेही मराठ्यांवर अन्याय होतोय का? होत नाही मग काय, आम्ही मजा म्हणून थोडंच आंदोलन करतो. होतोय म्हणून तर आमचं एवढं हाल कशामुळे चालू आहे? शेतकरी मराठा हाय का मालाला भाव, नादी लावणार लाडकी बहीण घी 1,500 रुपये आणि होय मोकळं. आता महानगरपालिकात मला वाटतं, जिल्हा परिषद पंचायत समित्यात आता तो प्रत्येक मंत्री तोंडातून काय शब्द यायला माहिती का? लाडक्या बहिणीला आम्ही फसणार नाही, तिला सगळे पैसे देऊ. लाडक्या बहिणीला हात जोडून सांगतो बाबा, की निवडणूक झालं देणार नाही, नका रे अशा छोट्या छोट्या आशेवर जाऊ. लेकरा बाळांचं आयुष्याचं अवाटळ होत आहे. हे सगळं खोटं आहे, हे सगळं बनावट आहे. खोट्या प्रतिष्ठेत जगायचं गोरगरीब शेतकऱ्यांनी बंद करा. यांना धडा शिकविला पाहिजे. आता खरं तर तुम्ही लोकसभा विधानसभेत तुमची मी सर्व मागणी घेतली, तुम्ही सांगितलं तुम्ही कुणालाच पाठिंबा देणार नाही, पण आता ह्या निवडणुकीत तुम्ही सर्व काही आंदोलन जाहीर केले, या इलेक्शन मध्ये तुमची काय भूमिका असेल? नाही, ते काय आमचं नाही, काय ठरलेलं नाही तसं, आणि आमच्या डोक्यात राजकारण नाही. खरंच सांगतो, त्याविषयी सांगितलं होतं, नाही समीकरण जुळलं आम्ही मागे सरकारलो. समाज हरू द्यायचा नाही, हे माझ्या पुढचं महत्वाचा उद्देश होता. वेळेवर समाज ठरवतो काय करायचं, कोणाला पाडायचं ते पाडायचं म्हणलं, पण नाही दिलं तर सरकारचे हाल होणार, हे मात्र तेवढंच करा. आम्ही मात्र कायदेशीर शांततेत मुंबईत जाऊन बसणार आणि 29ला जाणार. महापालिका निवडणूक त्यानंतर आहे, तुम्हाला आरक्षण नाही दिलं सरकारने, तुम्ही म्हणता तसं, तर मग तुमची भूमिका आहे? पुढे काय होऊ शकतं? मी समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही. विचारलं नाही म्हणून तुम्हाला शब्द देत नाही. 2 वर्षापासून मीडियाचे बांधव बघतात, मी समाजाला विचारल्याशिवाय काय करत नाही. त्याच्यामुळे त्यांना विचारलं नाही म्हणून मी एकटा स्टेटमेंट करणार नाही. ते वेळेवरती होईल काय व्हायचं, पण मी मुंबई सोडित नाही. तुम्ही आंदोलनात बसला की समोरून पण आंदोलनातून प्रत्युत्तर मिळतंय. तुम्ही आता 29 तारखेचं सांगताय की पण तयारी सुरू आहे, तुमच्या समोर मुंबईत देखील तसंच करायला काय असतं भैया, ही रूढ पाडू नये. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही रूढ पाडू नये. सगळ्या दुनियाला माहिती आहे, सगळ्या दुनिया नाही तसल्यावर नाही बोलत मी. ते गिनीत नाही कोणाला, आणि मी विरोधक मानत नाही, मानन त्याशी बघत. पण काय असतं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट घडून आणू नये. या राज्यात खूप राज्य चांगलं चाललेलं आहे. सत्तेच्या हवासापोटी कोणत्याही टोकाला राज्य सरकारनं उतरलं नाही पाहिजे, कोणत्याही टोकाला.
तुम्ही आज त्यांना आमच्या विरोधात उतरिणार, उद्याच्याला हेच आमचे मराठी हाताखाली धरणार, त्यांचं आंदोलन हे होऊ शकतं, ध्यानात ठेवा तुम्ही. इतके नेते बघितले पहिल्यांदा, इतके चालबाज कावेबाज हे पहिल्यांदा बघितले की तो समाज बोलायला लागला की इकडचा समाज त्यांच्यावर चढायचा, आणि तो बोलायला लागला की इकडचा चढायचा. आता त्यांचं आंदोलन सुरू झालं की मराठ्यांना उतरिते किंवा मुस्लिम दलितांना उतरिते. ही यांची चाल आहे. दलित एखादी मागणी करायला लागला की दुसऱ्याला त्यांच्या अंगावर हे करणार, सोडणार. मुस्लिम एखादा करायला लागला की त्याला सोडणार. आता मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, तर आता यांच्या अंगावर घालता, आणि ते जे आंदोलन करते त्यांचा आमचा काय संबंध आहे? आम्ही कधी धनगराला दुखिलं, एखाद्या शब्दाने बोललो? गावखेड्यात आपलं प्रेमाचं नातं आहे. सरकार जाती जाती भांडण आणि मग कोण लावतोय? कोण लावतोय? आणि मग दुसरं कोण आहे? दुसरं हाई कोण? एवढं काय आलं की राज्यावर संकट येऊन कोसळले. जे जातीवाद करते त्यालाच मंत्री करते, जे जाती दंगली घडून आणणारे त्यालाच पुन्हा मंत्री करायचं. हे कोण करतंय? हे कोण करतंय? हिंदू मुस्लिम चालू असतं. अरे हे लयच विचित्र आहेत राव. हे कोणाला कोणाच्या अंगावर घालते, मेळ लागणार नाही. तुमच्या सुद्धा कुठे लिहून नाही खांडणार, शक्य सांगतो आम्ही. हे लयच दर्जाच हीन आहे हो, दर्जाच हीन आहे. काय करायचं आणि काय जातीवाद करणारा माणसा त्याचं ओळख करते. आणि मराठ्याच्या विरोधात इतकं आम्ही एक सांगितलं की ते तिसरंच करणार. हे महाराष्ट्रात मराठ्यांनी बघितलं. आता देवेंद्र फडणवीस कसं करतायत मग. आम्ही उलट सांगितलं की ते उलट करणार, मराठी म्हणले की ते नको त्यालाच करणार. आता जे काय मंत्री एक तास मंत्री केले, चांगलं फेकून दिलं तर मागं पुन्हा आणलं. मग जे जातीत दंगली करतो त्याला पुढे घालते, जे जातीवाद करतो त्याला पुन्हा पुढे घालते. ते ठरवून आणलंय मी. आणि मग काय बिना ठरवून येत आहे. मग काय इकडे जाणार सांभाळायला कोण नव्हतं म्हणून त्याला आणले. 6 महिन्यांनी यान त्याला सालगडी पळून गेला म्हणून तेव्हा आणलाय. उद्देश काय सरकारचे मग? दंगली, दुसरं काय? दंगली करायच्या मराठ्यातून त्यांच्यात दंगल घडवायची. पण आम्ही ते स्वप्न यशस्वी नाही होत्या. फडणवीस काही काळजी करू नका तुम्ही. आम्ही गावखेड्यातले ओबीसींना माहिती आहे काय ती, मराठ्यांनाही माहिती आहे आम्हाला काय एकमेकासाठी करायला लागतं. नेते मात्र मी सोडत नाही बा. नेत्यासाठी कोणत्याच ओबीसीला राग येता कामा नाही. आणि मराठ्यांना सुद्धा आपल्या नेत्यासाठी राग यायची काय गरज नाही. आपलं कुणीच नाही, फक्त वाद लावून देणार. अहो धनगराचं खरंच सांगतो पुन्हा पुन्हा की आमचं त्यांचं काहीच नाही का वाच. आणि आरक्षणाचा तो विषयच नाही. त्यांचं आरक्षण लय लांब आहे तिकडे, त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. तरी पण त्यांना पुढे घातलंय. उद्या त्यांनी मागितल्यावर मराठ्यांनी त्यांना विरोधच करायचा मग. आता मग हीच रोड पाडायची का आता? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे सगळ्याच्या मध्ये, जर मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर ओबीसी समाज 19% आरक्षण आहे, ज्या बसमध्ये ऑलरेडी जागा नाही तिथं आणखीन गर्दी होईल, आमच्यावर अन्याय होईल म्हणून विरोध आहे असं त्यांचं म्हणणं. बस तर बघू वेगळा प्रवर्ग द्यावा, द्यायला आरक्षणाला विरोध नाही, पण वेगळा द्यावा. अहो दादा बस मोकळी, बस मोकळी, फक्त दारं लावून घेतले त्यांनी एवल्याने. आमचं म्हणणं उघडून बघू दे, तू टांगड्या लावून बसलाय त्याच्यावर. हा आम्हाला उघडून दार तर उघडून बघून आज मोकळं आहे का नाही. सगळं एकटंच झोपत आहे त्याच्यात कामाचं. कोणचं ओबीसी चांगलं झालं मग? आणि चला सांगा कोणचं ओबीसी प्रशासनात शासनात कोणी कोणी तेली लोहार सुतार लोहार कोणी प्रशासनात सोनार कुंभार राजपूत एकच जातीने ओबीसी आरक्षण काही काडी कुठे आहे? कोण आहेत मग? दाखव मला. धोबी नावी कोण आहे? दाखवा ना, दाखवा ना मला. 450 जाती सांगताना आम्ही नेता आहे म्हणतात, त्यांना काय मिळालं? एखादा जिल्हा परिषद उभा केला का? त्या लगेच म्हणजे तू बारीक जाते, तू नको आमची जरा मोठी आहे, आम्ही उभा राहतो. पडक मागं कोणी दाखवा ना, प्रशासनात दाखवा. चला उग फुकट नीतिगिरी करायची आणि मी ओबीसीचं म्हणून सांगायचं आणि गरीबाचं पूर्ण वाटोळं करून बसायचं. ओबीसींना शहाणं व्हावं, आपल्यात हे वाद लावून देणार आहेत आणि दंगली घडणारा त्यांनी आणलाय. पटेल सर, गेली 2 वर्ष तुम्ही आंदोलन करताय, सातत्याने एक दुसरी बाजू सांगितली जाते की तुमची मागणी ही घटनेला धरून नाही म्हणून सरकारला देता येत नाही आणि तुम्ही हट्टाग्रे भूमिका सोडत नाही म्हणून ते मराठा आणि कुणबी एक आहे कुठे सिद्ध करता येत नाही म्हणून ही सगळ्या अडचणी आहेत. कायदेशीर नाही असं कशावर म्हणताय? आमचा एक भाऊ आरक्षणात हे कुणबी म्हणून आणि दुसरा भाऊ नाही. तुम्ही अशी कसं काय वागणूक देताय? त्याचा व्यवसाय काय? शेती. आमचा व्यवसाय काय? शेती. आम्हाला कसं काय दिलं जात नाही? बरं
आमचे किती पुरावे पाहिजेत आता तुम्हाला आतापर्यंत मला सांगा ओबीसीतली कोणची जात पुराव्याने आरक्षणात घातली? कोणचीच नाही. सर्वे करून मंडल कमिशननं घातली. आमचे पुरावे आहेत ना 200 वर्षापूर्वीची कुणबीची. आता सिद्ध केलंय का नाही आम्ही कुणबी आणि मराठा एक आहे? तुम्ही म्हणलात आधी की नाही तुम्हाला घालता येत नाही आधार असल्याशिवाय. आता 58 लाख नोंदी सापडल्यात का नाही याचं उत्तर सरकारनं द्या. मग आम्ही कायदेशीर कसं काय नाहीत आणि तुम्ही कायदेशीर कसं काय आहेत मग? याला उत्तर त्यांचं म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडतात आम्ही देतोय ऑलरेडी सर्टिफिकेट. अरे बाबा एकच आहेत ना आम्ही. मग बाकी ओबीसीचे सर्टिफिकेट सापडले का? त्यांचं व्यवसायाच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस आरक्षण लागू केलं त्यावेळेस मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. मग शेतीवर आधारित तुम्ही बाकीच्यांना दिले. आमच्या एका भावाला दिले आणि एकाला दिलं नाही. बागवणाला कशामुळे दिलं? शेती करतो म्हणून. मग आम्ही का वाटगे आणतो की इकडं? समुद्र आहे का आमच्या तिकडं? आमच्याकडे शेती नाही का? माळी समाजाला कशामुळे दिले? शेती करतो म्हणून. माळ्याच्या नामची किती जागेवर बांधा दाखवतो मला. ते उभाट्यावर आणतो आम्ही उभाट्यात आणतो. ते टकोर घेऊन आणतो गाव. आता याला दुसरं असं सांगितलं जातं की मुळात आरक्षणाचं सूत्र हे डिस्क्रिमिनेशन वरती आहे म्हणजे सामाजिक दृष्ट्या ना की आर्थिक दृष्ट्या. मग मराठा समाज त्या निकषात कुठं बसत नाही म्हणून ते आरक्षण देता येत नाही. म्हणजे सरकारला शहाणं झालं म्हणायचं. आयोग त्यांचा येडा आहे. आयोगान मंडल कमिशनच आयोगानंच आरक्षण दिलं ना. हो. आणि मग गायकवाड कमिशन आयोग कोण आहे? त्याने मागा सिद्ध केलं ना मराठ्याला 12-13% म्हणजे तुमची चालच वेगळी आहे का? मराठ्याला जर सिद्ध केलं तर त्याला मागास नाही म्हणायचं आणि मंडल कमिशननं मात्र मागास सिद्ध केलं की लगेच त्याला आत घ्यायचं. ही सिस्टम आहे का सरकारची? नवीन धोरण आणलं का? एखादं दाखलंय ते आनंदाच्या शिऱ्यासारखं. ते दिवाळीला आनंदाचा शिरा आणला होता मतदान होत कुंकट गेला पण ते शिरा सापडा ना. ते भोंगे खाल्लेलं डाळला दिसाना आता तेल नाही ते वंगण असल्यानं होतं पांढरं काही दिसणार म्हणजे तशी चाले की मागास सिद्ध असून सुद्धा तुम्ही आम्हाला ओबीसी प्रवर्गात घेत नाहीत आणि नसणारे घेतले. आता 1 वर्षापूर्वी 16 जाती घेतल्या. का मागास सिद्ध केल्या होत्या? कोण आयोग होता? हे पटत नाही का? म्हणजे तुम्हाला आम्ही तुम्ही म्हणता गर्दी होती एसटीत गर्दी होती. ते 15 जण चालतात तुम्हाला आणि आम्ही एकट्यानं काय केलं तुमचं मराठ्याने? नंबर कोणता मराठा आरक्षणात जायचं राहिला? पहिलाच विदर्भ आहे, खानदेश आहे, अर्धा पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकणचा सगळा पठार भाग गेला आणि मराठवाड्याने काय केलं तुमचं? साधं कधी केंद्र राहू तुम्ही म्हणता गर्दी होईल जर हे काय करतं हे चाबर आहे इकडचं. ते काय करतं हळूच ते सांगतो 4-5 कोटी मराठा आता आल्यावर आपल्याला काय रे असं उलट सांगत. ते खरं सांगा ना ओबीसीला की 70% मराठी आरक्षणात गेलेले याला 10-20% राहील कशाला ठेवायचं असं नाही म्हणत. ते म्हणतो सगळे आल्यावर कसं होईल? मग तो बिचारा गरीब ओबीसी काय होतं? मला खरं आहे ना 4-5 कोटी मराठी आरक्षणात आलो खाली का राहील? अरे पहिलेच आम्ही त्या आरक्षणात येत ते थोडे जायचं राहील. आता तो किती विरोध केला तरी हा बघ मराठी आरक्षणात गेले तो किती उड्या हान. तू पॅन्टवर उड्या हान नाही तर लुंग लावून हान तुला जसं हात तसं हान. आरक्षणात मराठी गेले अवघड 7-8% राहिले ते बी 29 घालतो नाही बघ. चॅलेंज आहे. मुंबई सोडित नाही बरे मी बी नाही आणि मराठी बी नाही कारण माघारी जायला आता चान्स नाही. आणि मराठ्यांना सांगतो आपण त्यांना 1.5 वर्ष संधी दिली वापस येऊ आपल्याला आडमुठं समजू नये म्हणून. आता गेलं की माघारी यायचं नाही. आणि तुम्हाला जर 10 पट नाही दिसले ना पहिल्यापेक्षा तर आपलं नाव तोंडावर घ्यायचं नाही पण धनात ठेवा. हे मुंबईचे नियोजन आहे. मुंबईत लोकच बसत नाही त्यावर जातीय रंग देऊन दंगली वगैरे घालवायच्या. नेमकं दंगली घडून सिद्ध काय करायचं आणि कशासाठी? हे बघा त्यांचा एक रूल असतो. लोकांच्या नसा त्यांना माहीत झाल्या. जसं की ते संभाजीनगरला आमच्या ते कोण आलेले ते थडगं उपटून फेकायचं होतं ते. हा ते दंगल घडवायची हे त्यांचं हे असतं निवडणुकीच्या काळात. काहीतरी असे स्टेटमेंट करत असतात. ते कुठं राहिले त्या रॅलीत आता जोड उठला ना त्यांना उठलं का नाही? हा मग आता ते काय म्हणत होते हुंकार सभा हिंदूच्या हुंकार सभा त्यांनी दुसऱ्या नेता तयार केला एकाशी जोड. उद्या वळवळ करायला लागला हा बाबा करून ठेवला. याला देवेंद्र फडणवीस म्हणते. हा देवेंद्र फडणवीस सोपा नाही. आता दुसरा नेता येतोय का नाही तुमच्या लक्षात जाय ना का कोण राव लय बारीक देण असतं. दुसरा येतोय का नाही आता सभाला? दुसरा हिंदूचा नेता तयार का? मला काय गरज नाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून. मी ते काय आपल्याला बोलल्याशिवाय आपण बोलत नसतो. आपला एक रूल आहे आपल्याला बोलला वाजेलाच म्हणतो कुणी बसू
हा सोडीत नाही. आपल्याला नाही बोललं काय बोलायचं. आहे हे सगळे मंत्री यांनी शब्द घेतले की आम्ही भेदभाव करणार नाही, तरी अशा पद्धतीने स्टेटमेंट करतात, हे किती भयानक आहे. दंगली घडविणार त्याच्याशिवाय हे सत्य कव्हाच आलेले नाहीत, कव्हाच. आणि मग आता ओबीसी मराठीची दंगल त्याला मंत्रीपद देऊन घडवायचे त्यांना. यांचा मूळ प्रश्न आहे कशासाठी आणि कशासाठी आणि काय सिद्ध काय करायचं. देश, मराठ्याचा देश दुसऱ्याच हाताने काटा काढायचा. दुसऱ्याच हाताने काटा काढणं माहित असेल पण तुम्हाला. त्यात मग मराठा समाज असेल किंवा ओबीसी असेल, दोघांचं नुकसान तर समाजाचंच होणार. त्यांना काय साध्य होईल? त्यांना सिद्ध काय होणार मग. त्याला ते सिद्ध करायचंय ना, यांच्यात वाद लावून द्यायचे आणि आपण मजा बघायची. जीवावर आलं म्हणतात आमच्या खेड्यात ग्रामीण भागात, द्यायचं जीवावर आलं खरं असून. म्हणजे आमचं वावर आहे, आमचा 7-12 सापडला पण द्यायचा नाही. मग काय करायचं, मग करायचं दुधात साखर मिसळायला. ते नाही म्हणतो दुधात साखर वाटा, दुधात साखर वाटा. काय होती तू कोणाला माहित, दुधात साखर वाटायचं काम करायचं म्हणतो आपण. हा हल्ली ते हा. statement आहे त्यांचं. हो, ते दुधाचं साखर होती तो किती दिवस होती तो काय माहित. दुधात साखर होती ना ती फक्त मागून आणि वरून बघणार माळ जाऊन कशी कोटाकुटी लागली. कारण जीवावर आलं द्यायचं. आमचा 7-12 सापडलाय, अतिक्रमण दुसऱ्याला करायला लावायचं आणि उठवायचं नाही. मी आहे तुमच्या माग, मंत्रिपद दिलं नाही तुला. आता मला तर अशी माहिती मिळाली ऐकायला, सांगायला नाही पाहिजे आता ती खरी का खोटी माहित नाही, ती पक्की माहिती असावं, ती चर्चा नसावं. त्यांच्यात खाजगीत असं म्हणलं जाऊन देऊ घे, ते पक्की माहिती नाही, सांगावं नाही असं. पण मला लय जवळच्याने सांगितलं, लय जवळच्याने सांगितलं. ते म्हणे मला हे मंत्रिपद पाहिजे नाही असं नाही, पण हे मराठी आरक्षणात गेले आणि आता मला डोळ्यावर आणण्यासाठी मराठ्याचे दिले, मला बोल म्हणते असं. त्यांच्यातल्या चट्टी मिळत नाही म्हणत ते. म्हणजे त्याला सुद्धा पश्चाताप आलाय की मंत्रिपद दिले ते यावल्यावर. हा हा, बऱ्याचशा गोष्टी त्या तशा ऐकायला आल्यात की उगाच आता मराठ्याचा विरोध मला पत्करायची वेळ आली. मराठी आरक्षणात गेलेलेच आहेत, थोडे राहिलेत, तेही जाणारच आहेत. मला मंत्रिपद पाहिजे म्हणतोय देऊ, पण हे असे उद्योग करायला लावायला लागले. आता युद्ध मागं तरी ठीक होतं, पण आता हे मराठ्याच्या अंगावर मला घालणार, मराठ्यांची नाराजी मला घ्यावा लागणार पुन्हा. आणि ते तर मिळालेलंच आहे. मग मिळता क्षणी कशाला नाही का, ते मरता क्षणी काहीतरी मरणार तर आहेच भाऊ, पण उगाच 20 पाहिजे मरायच्या टायमाला. मरणार तर होताच, पण 20 पाहिजे उगाच उगा, अशी त्याची परिस्थिती आहे सध्या. अशी एक चर्चा आहे. आता ती खरी का खोटी माहित नाही, पण चर्चा आहे लोकांत. म्हणजे फक्त मराठा विरोध करण्यासाठी मंत्रिपद दिलं. हा, मग त्याला फडणवीस साहेब म्हणतात ना भाऊ, सोपा माणूस नाही, जोडाला जोडच आणतो ते. हा, जोडाला जोड आणतो. म्हणजे ते जोड्या लावायला शाळातला पक्का असणार आहे. एका शेर जोड्या लावा नाही, अशा कानगाड्या जोड्या लावायला गडी लय पक्का असणार. अशा जोड्याला येतो त्याला फक्त या पठ्ठ्याची फक्त निष्ठा विकत घेता नाही आली. समाजावरची माझं असणारे निष्ठा प्रेम त्याला फोडता नाही आली, मॅनेज नाही करता आली. नाही तर जोड्यातला येतो कोणी पण असू दे, त्यांच्या सुद्धा जोड्याला येतो. ते नाही का ते माग गोण्या भरूनच पुरावे आणायचे, ते टमटम भरून. हा, ते तो कुंकड गेले आणि कुंकड नाही. हा, ते गोण्या का असायची, इकडून एक गोणी इकडून एक पुरावीची. नित्य कार्या नित्य कार्या कर्या गेला, नित्या गेला, काहीच न राहिलं खाली, मोकळं फटाकर रान झालं सगळं. ही रिअल परिस्थिती आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे झालं काय नाही तर जोड आणून होतो दुसरा पक्षात. शिंदे साहेब जोड फडणवीस हे आणले, ते अजित दादा. आता अजित दादाला दुसरा आणून ठेवला की झालं नुसत्या काड्या खुश होतो. यांनी हुशार होणं लय गरजेचं आहे. करत ना भाजपमध्ये सुद्धा जोड आणणार. गडकरी साहेबाला जोड आणि त्या खडसे साहेबाला जोड आणि त्या विनोद तावडे साहेबाला जोड आणि अशा नुसत्या जोड्या आणत राहतो. तिकडं मुंडेला जोड आणि इकडं धनगर बांधावा जोड आणि म्हणजे जोड आणतो लगेच ताबडतोब फटाफट जोड आणतो. सोबतच्या छान व्हावं असं तुम्ही म्हणतात, तर त्यांना बाहेर पडा असं ते बाहेर काय पडत त्यांनी त्याला मध्ये टाके त्यांनी उचलून ते म्हणते दुसरीकडे जाऊन काय करा. खाजगीत बोलतात ते तुमच्या मीडियात कसं बोलतात बरं. ते आमच्यासारखे ते शेंगा आणतात बसल्यावर. ते म्हणतात तिकडे जावं तर करावं काय, गप नेलेलं बरं इथं. ते मध्ये टाके द्या मग, कारण सगळ्याचे घोटाळे आहेत ना उली. हे एक विसर्जन नाही यांच्यात, सगळे असं रेटून खाल्लेले ते. पण याच्यात समाजाचं नुकसान होतंय ना. झालं शेतकऱ्याचं डोळ्यात एकटा वाटोळा झाला. कापसा भाव नाही, सोयाबीनला नाही, कांद्याला नाही, कशाला नाही, काही नाही. कांदे नाही, बटाटे नाही, लिंब नाही. अवस्था अशी आहे, सरकारला विरोधकच नाही कोणी दिसत आहे समोर. काँग्रेसची अवस्था अशी आहे, पवारांचं तळ्यात मळ्यात सुरू असतं, कधी इकडं कधी तिकडं. शिवसेना तोळामासा झाली, मग ही स्पेस कोण मिळवून काढायची. लोकांनी हातात घेतलं पाहिजे स्वतःचं काम. जसं की गरजवंत गरीब मराठ्यांनी त्यांची लढाई हातात घेतली.
तशा या राज्यातल्या गोरगरिबांनी स्वतःची लढाई हातात घेऊनच जिंकलं पाहिजे. आपल्या लेकरा बाळाचं, आपल्या शेतीचं कोणालाही पडलेलं नाही. आपलं वाटोळं आपण देहादोपारा उघड्या डोळ्याने बघू नये. कोणत्या नेत्यावर अवलंबून राहू नये. तुम्ही बघा, एक नेता जर आपल्या बाजूने 15 दिवसासाठी बोलला तर पुढच्या 15 दिवसात 1 महिन्यात तो आपल्या बरोबर नसतो. मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. म्हणून लोकांनी शान होणं खूप गरजेचं आहे. जसं की देशमुख प्रकरणाचं आपण बघितलं. मगाशी तेच विचारलं पण तुम्ही कानाला हात लावले. काय असं नाही बाबा. तुम्हाला कानाला हात लावावे लागले? तुम्ही माहिती जर घेत असाल, पाठपुरावा तुम्ही मला करताय, खरंच माहिती. कुठपर्यंत आले? तपास कानाला हात लावण्याचं कारण की मी प्रामाणिक आहे. मी बिचारा ते मी जर कधी मेलो तर संतोष भाई वर जाऊन म्हणले नाही पाहिजे हे काय केलं, म्हणून पापात सहभागी होणं चांगलं नाही. यांनी ते मॅटर जवळपास पूर्ण खल्लास केलाय. विल्हेवाट लावली त्याच्या वाटाची याची. सरकारने देवेंद्र फडणवीसने बरोबर डाव साधला त्याचा. सगळेच आरोपी होते तो. तुम्ही साधे बघा, मोटरसायकलवर जर तुमच्या पुण्यातून टेबल सीट चाललं तर दंडच पाडणार त्याला. टेबल सीट म्हणजे चोरी आहे का, डाका आहे का, खून आहे का, बलात्कार आहे का, छेडछाड आहे का? टेबल सीट म्हणजे नसन गाडी म्हणून खेड्यातले पोट्टे आल्यावर टेबल सीट पळाली. त्यांच्या ध्यानात नाही राहत पोलिसाची भीती काय असते. पूर्ण कार्यक्रम केला. आणि काल बी मला वाटलं, मी रात्री दाखवलं मला की रात्री पण ते आलंय की आरोपीच्या वकिलानं मोक्यातून दोषमुक्त करा असं म्हणले. तर इकडचे वकील म्हणले जणू की आमची काय हरकत नाही. अरे वा, उलट इकडच्या वकिलांना म्हणलं पाहिजे मोक्यातून दोषमुक्त अजिबात करायचा नाही. कारण खंडणी मागितली, खंडणीतून हत्या झाली, कोणीच बोलत नाही. म्हणजे तिकडचे वकील म्हणतात आरोपीच्या वतीचे की दोषमुक्त करा, आणि इकडचे वकील लावून धरत नाहीत आणि आमची काय हरकत नाही म्हणतात. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतोय? अवघड आहे. वकील बदलण्याची मागणी कराल का? मी त्या तेच सांगतोय ना. त्यांनी मागणी केली हो मोकाटवायची. नाही नाही नाही, आरोपीच्या वकिलाने नाही, पण यांनी सगळ्या मीडियात आले हरकत नाही या निकमांनी सांगितलंय. मीडियात आलंय, सरकारी वकील पण तेच आहेत ना. मीडियात आलंय. मी माझ्या तोंडचं कधीच बोलत नाही. मागेही एक नेता म्हणला होता, देवेंद्र फडणवीस बोलायला लावते त्या नेत्याला, मागेही नेता म्हणला होता की आम्हीच आरोपी करायचे थांबवले. 6 आरोपी होते पण आम्हीच थांबवले. तेव्हापासून म्हणलं आपण पापाच वाटेल करीत होणं काही उपयोग नाहीये. वकील कुणाचे म्हटलेत अशी की आमची हरकत नाही, देशमुखांचे म्हटलेत की आरोपीचे नाही? आरोपीच्या वकिलानं आरोपीच्या वतीनं कोर्टात बाजू मांडली की आमच्या आरोपीला मोक्यातून दोषमुक्त करा. तर संतोष भाईंचे वकील म्हणतायत आमची काय हरकत नाही. म्हणजे सरकारी वकील भुजबळ तुमच्या मीडियात बाईट आल्यात पूर्ण. थोडस, कारण सरकारी वकील म्हणतायत की संतोष देशमुखांचे खासगी वकील म्हणतायत. दोन वकील आहेत केसमध्ये. दोन्ही पण खाजगी नाहीयेत. सांगतो हो, ते पण सहाय्यक सरकारी वकील म्हणूनच आहेत. त्यामुळे ते खाजगी होत नाहीत. ते खाजगी होत नाही. हे मी नाही, मला याच म्हणजे राजकारण नाही करायचं किंवा मला याला इश्यू नाही करायचा. पण जसं मागं ठरलं सरकारनं करून घेतलं, म्हणजे पद्धतशीर विल्हेवाट संतोष भाईच्या देशमुखाचं नाटक लावलं. आता मीडियात तर तीच चर्चा आहे, सोशल मीडियात तर तीच चर्चा आहे की कारण काय असतं बरं का, एखादा न्याय तो मला पाहिजे आणि एखादा मला पाहिजे. त्यावेळेस आपण बोललं पाहिजे आपल्या वकिलानं की ते जर दोषमुक्त करा म्हणतात तर आपल्या वकिलानं बोललं पाहिजे की खंडणीतून खून झालेला आहे, मोक्यातून दोषमुक्त होऊच शकत नाही. तर तुम्ही म्हणता हरकत नाही, सरकारी वकील देशमुखांचे. देशमुख कुटुंबियांनी आक्षेप घेतले की नाही?
जे सरकार प्रतिनिधी म्हणून देशमुख कुटुंबाकडे जात होते, इथून पुढे त्यांनाही दोष देणार नाही. देवेंद्र फडणवीस ते दबावातून त्यांच्या हातूनही घडून आणलंय. आणि ते मीडियात बोलता बोलता बोलून गेले त्या दिवशी 2-3 महिन्यापूर्वी हे सहआरोपी सगळे होत होते. पण तेव्हापासून मी म्हणलं हे मॅटर यांनी खूप फडणवीसांनी राईट गेम लावला, कार्यक्रमाचा विल्हेवाट लावली. आणि काल पुन्हा तेच स्टेटमेंट पुन्हा आलं. काल परवा मला वाटतं किती तारखेला होतं ते मला वाटतं 4 का काय तारखेला होतं बहुतेक मॅटर. त्यांनी सांगून टाकलं आमची काय हरकत नाही म्हणून. हे याला मग म्हणायचं काय मी देशमुख कुटुंबाने आक्षेप घेतला नाही सगळं ते काय माहित नाही देशमुख कुटुंबाने घेतलाय का मला नाही. आता थोडा वेळ नाही त्या विषयावर काहीच नाही. त्यामुळे तुम्ही कानावर आहात. तुम्ही तुमची मग सहआरोपी करायचं नाही म्हणले की मी त्याच दिवशी कानावर हात ठेवलेले की या मॅटर मध्ये जितकं मला प्रामाणिक करायचं तितकं मी टाकते नाही. म्हणून तुम्ही हटलो नाही. कारण आता जर ते सरळ देवेंद्र फडणवीस म्हणायला लागले, म्हणजे प्रतिनिधी देवेंद्र फडणवीसच बोलायला लावते. बोलवता धनियाकडे आहे मागून वेगळ्या काड्याने हाली देत पुढच्या भावल्याला. त्याच्यामुळे त्याला बिचाऱ्याला त्या सरकारी प्रतिनिधीला दोष देऊन आता उपयोग नाही. त्यांनीच सांगितलं ना आम्ही सहआरोपी करायचे थांबवलेत म्हणून. हा मग लोकांनी बोंब येऊन काय उपयोग इथं रात्रंदिवस. भांडायचं कोणासाठी? त्याच्यामुळेच ते विषय त्या दिवसापासून म्हणलं ठीक आहे. आणि काल तर वेगळंच ऐकायला आलं. पुन्हा मीडियातच की दोषमुक्त करा म्हणून सांगितलं आणि इकडचे वकील म्हणले हरकत नाही, आमची काय हरकत नाही. हे मी म्हणत नाही, मीडियात शब्द आहे त्यांचा, आमची काय हरकत नाही. उलट अशा ठाम लोकांना विश्वास द्यायला पाहिजे. इकडच्या संतोष भाईच्या वकिलांनी कसल्याही परिस्थितीत मोक्यातून निर्दोष मुक्त होता कामा नाही. इतके पुरावे असे ठाम बाजू आम्ही सुद्धा मांडणार. ते म्हणतात हरकत नाही. उद्या त्याला काय झालं नाही ते देशमुख कुटुंबाचं मी सांगितलं माझा समाधानी मी टाकतो ना त्या मॅटरमध्ये लढलो. लागण ते वैर अंगावर घेतलं आणि पुढे घेत नाही येणार. पण ज्या दिवशी देशमुख कुटुंब म्हणून त्यावेळेसच बघू. सध्या मी त्या मॅटरमध्ये नाहीये. कारण त्याचं कारण असं की काय तुम्ही याचा सहआरोपी होऊन देणार नसली आणि असे स्टेटमेंट देणार असले याचा अर्थ काय काय त्या पापात वाटेकरी व्हायचं माहित असू. ओव्हरऑल तुम्ही सरकारच्या विरोधात सतत तुमच्या प्रश्नांच्यासाठी बोलत आला, टीका करत आला, पण यात फडणवीस यांना सतत टार्गेट केल्याची तुमची भाषा दिसते. पवार असतील, शिंदे असतील, हे मराठा नेते यांच्या विरोधात तितकं तीव्रतेने तुम्ही बोलत नाही. फडणवीसांच्या विरोधातच इतकं द्वेषाने बोलण्याचं काय कारण? सरकारमध्ये तर बाकी मराठा मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. बोलायचं नसेल तर तुमच्या माध्यमातून फडणवीस साहेबाला सांगतो मराठ्यांचा द्वेष सोडा. नंबर क्रमांक 1 पहिलं इतका द्वेष आणि आकाश आहे तुमच्यात ठासून भरलेला, फक्त ते दिसत नाही. तुम्ही दाता काढता म्हणजे लोकांना वाटतं हे सज्जन माणूस. ह्यो इतका माणूस विचित्र आहे की प्रचंड. त्यामुळे फडणवीस साहेबांनी सगळ्यात अगोदर मराठ्यांचा द्वेष सोडावा. आणि जर त्यांच्यात मराठ्याचा द्वेष नसेल तर त्यांनी मराठा आणि कुणबी एक हे JR काढावा. 58 लाख नोंदीचा तुमच्याकडे आधार. 2 सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायची. हैदराबाद गॅझेट लागू करायचं. तुम्ही सगळ्या केसेस सरसकट मागे घ्यायचा शब्द दिलेला ते घ्यायचे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या आणि आर्थिक मदत का रोखली? शिंदे समिती काम का करत नाही? 6वा मुद्दा, शिंदे समिती काम का करत नाही? आमचे नोंदी सापडलेल्या असून सुद्धा फडणवीस साहेबांनी प्रमाणपत्र देऊ नका असं महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांना का सांगितलं? आमच्या व्हॅलिडिटी का रोखल्यात? याचे उत्तर आम्हाला पाहिजेत. आणि याचे उत्तर देण्यापेक्षा फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. आमचं त्यांचं शत्रुत्व नाही. तुम्ही म्हणालात दुसरं की तुम्हाला इतका तुम्ही त्यांनाच का बोलतात? राज्याचे प्रमुख ते पहिल्यांदी पण तेच होते आणि त्यांना इतका आकर्ष मराठ्यांचा का बोललो तर त्याचं कारण सांगतो. त्यांनी आमच्या आया बहिणीच्या डोक्यात पडले. आमची आई बहीण सुद्धा सोडले नाही या माणसा. शेवटी घरातली तुझ्या घरातली माये आमच्या घरातली सुद्धा आहे. ती रक्ताच्या थरव्यात पडती तरी पण तुम्ही पोलिसांना हाणायला लावता. एक मोठी गँग आणल्यासारखी तुम्ही 1000-1500 पोलिसांचा फौज फाटा आणून आमच्यावरती क्रूरपणानं प्राणघातक हल्ला घडून आणता. गोळ्या घालता त्यांना. म्हणून बोलतो यांनी खोट्या केसेस लाखो पोरांवरती केल्या. यांनी आमचं शिंदे समितीचं होतं ऑफिस ते बंद केलं 7व्या माळ्यावरच.
का बोलू नाही? यांनी आमच्या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांच्या माय माऊली घरी एकटी राहिली. 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, काहींना 1.5 वर्षाचं लेकरू आहे. कुशीत घेऊन त्या आई एका कोपऱ्यात रडती. नवरा करता होता, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाली. त्या माय माऊलीच्या कंपाळाचं कुंकू पुसायला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस. जर आरक्षण दिलं असतं तर ती आत्महत्या झाली नसती. तरीही त्या माऊलीचा कंपाळी कुंकू नसून या माणसानं तिच्या पैशाने नोकरी पण रोखली. कित्येक कारनामे केलेत, सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही. इतक्या क्रूरपणानं मराठा समाजाशी वागले. आता पुन्हा एकदा मराठा बघणार 29 ऑगस्टला कोणत्या पोरांना त्रास देतोय, कोणत्या गाड्या अडवतोय. पुढे तर आम्ही शांततेत जाणार, लोकशाही मार्गानेच करणार, कुठं काडी सुद्धा मोडणार नाही. इतकं शांत जा, पण सुट्टी नाही. मुंबई बंद करणार. आमची मुंबई आहे, कोणाच्या का बापाची कधी. मुंबई आमची आहे, मुंबईत राहणारे लोक आमचे आहेत. आम्ही शांततेत जाणार, ते आम्हाला सहकार्य करणार, आम्ही त्यांना करणार. फक्त आम्ही मागणीसाठी चाललोय. मुंबई आमची आहे, मुंबई शांततेत राहिली पाहिजे. हेही सगळ्या मराठा समाजाला मी सांगितलेलं आणि पाठीमागच्या वेळेस तुम्ही अनुभवलं सुद्धा. शांततेत गेलो, शांततेतच आलो. आता सुद्धा शांततेतच मुंबईत जाणार आम्ही. कोणालाही त्रास होणार आमच्याकडून असं कधी होणार नाही. तुमच्याकडून मात्र आम्हालाही त्रास होऊ देऊ नका. आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा सांगा, एकाही माणसाला त्रास द्यायचा नाही. मागच्या वेळेस वाशीपर्यंत गेले, त्यावेळेस पुढे जाणारी पुढे गेलेले सुद्धा शांततेतच वापस आहे. पुढे माझ्या अगोदर दोन्ही ग्राउंड फुल होते. आझाद मैदान पण, छत्रपती शिवाजी महाराज पार्क पा, लोक आले की नाही गपचीप माघारी. यावेळेस सुद्धा लोक 10 पट असतील, नाही तर तोंडावर नाव घ्यायचं ना. मैदानाला जाणार तर आझाद मैदान सगळेच मैदान मागितलेत आम्ही त्यांना, आम्हाला पुरेच मैदान लागणार आहे. आता सरकारतर्फे कोणी बोललो, तुम्ही घोषणा केल्यानंतर आंदोलनाची कोणी संपर्क साधला की नाही? जाती द्वेष, आकस मराठ्यांचा अपमान करायचा, मग ते संधी सोडायची का? सोडत नाहीत ना ते. शेवटी फडणवीस साहेब आहेत ना, महान व्यक्तिमत्वाचे, महान विचार, शांतता भंग करणारा मंत्री. शांतता भंग करणारा मंत्री एक पद पाहिजे राव. शांतता भंग मंत्री एक पाहिजे, एक पद पाहिजे, ते त्यांच्याकडे असायला पाहिजे. 2-4 पत्र करतात तेवढे ती कामं, हिंदू मुस्लिम आमचं करून. नाही नाही, त्यांना कुठं ठेवला आता? नाही नाही नाही, त्यांना लगेच मागून एक वस्ताद आणून ठेवला. त्यांनी बी ध्यानात आणून घ्यावा. हा, फडणवीस साहेब किती डेंजर आहेत, तुम्हाला वस्ताद आणून ठेवला एक जोडीदार त्यांनी. आता ते पण सभा घ्यायले. दोघं का आक्रमक होत नाही, मध्यस्थी का करत नाही? दोन्ही उपमुख्यमंत्री ते पण मराठा समाजाचेच आहेत. आणि त्यांच्या काय आता ते नुसतेच पळत तिकडून तिकडून काय ती गरज होत तरच असतं. फडणवीस साहेब म्हणते त्यांना सत्तेत येऊस तर, शिवसेनेची जिरूस तर, उद्धव ठाकरे साहेबांची जिरूस तर त्यांनी शिंदे साहेबाला आणलं. हा, आता सत्तेत आले, सत्तेत आले. आता अजित दादाचं त्याची दोघांचीच फाट लावून दिली वाटतं. हे म्हणतं मग आपला निधी कुठे, ते म्हणतं मग आपला वळीला कुंकर. कोण कोणाला वळी काही याचाच मेळ लागणार, जनावर वळील्यासारखं असा पचका करून ठेवला ना फडणवीस साहेबांनी. ते लय चतुर समजते स्वतःला, पण एखाद दिवशी जनता अशी कोथडा कोथडी करीन ना, काहीच मिळणार आहे. आता अजित दादाच मागे सुटून सोडून दिले. हे असले नमुने पाहिजे ते. आता त्यांच्यात कोणी वळवळ केली त्याच्या मागे जोडून देते. बाहेर पडावं. ते आता मध्ये मध्ये स्वप्न बघत होते, मला वाटतं ते महाजन साहेब, ते पलीकडचे महाजन साहेब कुठे देते. ते मध्ये मध्ये त्यांचंच उपमुख्यमंत्री आलं बहुतेक. त्यांचं कटलं का कोणते दुसऱ्यालाच म्हणाले दादा उपमुख्यमंत्री करू शकते ते. लय पचकाबा आहे त्यांच्यात, लय पचकाबा म्हणजे डेंजर काम आहे. दादानी बाहेर पाठवलं कसं? दादा बाहेर पडावं. ते मग काय करायचं, बाहेर पडून येतात घुस. एकूण मंत्र्यांबद्दल काय होतंय? मराठा समाजासाठी भागताय म्हणजे मराठ्यांना सुद्धा सुरू करतात ना. बरं झालं ना, यांनी डोक्यावर चढून ठेवते ना. हा, लय डोक्यावर चढले होते. आपले लोक थोडे मोठे करायचे, त्यांना देऊ लागायचं. दुसरे डोक्यावर चढून ठेवले, आता तेच मुटक्यावर पाय द्यायला लागले. बरं झालं ना, यांचे डोळे उघडतील. भाजपमधल्या मराठ्या सुद्धा तेच एकाच जोड आणून ठेवते भाजपमधल्या मराठ्या सुद्धा. मी सांगतो, मला 95% मला भाजपमधले मंत्री आमदार बोलत आहेत, खासदार मंत्री आमदार पडेल तर सगळे बोलत आहेत कसा पडलं म्हणून. आपण एक तर खोटं बोलत नाहीत, सगळे बोलत आहेत. पण त्यामध्ये बोलावं करावं काय, खतखत सगळ्यात आहे प्रचंड. पण जाईन कोण तसं, यांना बाहेर पडणे रात्र मी तेच नाही सांगू शकत. पण बरं झालं अजित दादाच्या, शिंदे साहेबाच्या लक्षात तरी आलं की आलंय का नाही माहित नाही. आणखीन बी यांनी डोक्यावर चढून ठेवतं सगळ्याला. सल्ला काय त्यांना दोघांना? आणि ते सल्ला द्यायची, ते नमुने शान आहेत त्या. आपण सल्ला द्यायचा, सल्ले फल्ले नाही देत मी कोणाला. मतदान का सुरू असतो, मी यांना सगळ्या तिघाला ठेपायला आणतो 29 ऑगस्टला. सल्ले फल्ले देत नाहीत आपण. पण
जसं की यांचं सगळं बघितलं घरात घुसून फडणवीस साहेबांनी, ते घरातून खिडकीतून येते दारातून येते ते लय कलाकार आहे, यांच्या घरात का काय बघून गेले, त्यामुळे यांना हालताच आहे ना. हा, तर यांनी दोघांनी असं करायला पाहिजे ना, आहे ना संधी सत्तेत, त्यांच्या घरात डुकून बघितलं पाहिजे कोणी कोणी किती किती खाल्लंय. हा, पुढं जर कमी सत्ता फत्ता आली यांची तर असं मागं लागायचं ना, तुमच्या लागले होते तसं बदला होत असतो. कोणी अमृत येऊन आलेला नाही, बदला होत असतो, बदला होणार. म्हणजे सरकार टिकन का अशी परिस्थिती असेल? टिकायला नाही, अर्धे यांच्याकडे उभा केली त्यांनी. फडणवीस साहेबांना अर्धे शिंदे साहेबांकडे केले, अर्धे अजितदादाकडे केले. यांचं कोणी खाली घंटे, यांचं खाली कोणी, आणि त्याला किती कमी पडत तेवढं तरी शाळा करून ठेवलेली. सरकार पुढे कसं काय पडत? आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे, तुम्ही काय आवाहन कराल समाजाला? कारण आता ते तिन्ही पक्ष एकत्र येतील, आरक्षण नाही. राहिलं नाही अशा अवस्था आहे. तिन्ही पक्ष कायची एक राहावं, सगळ्याची फजिती आता सांगितलं ना तुम्हाला, ते सांगत नाहीत, फक्त आतून बोलत आहे. निधी पाच काय घेऊन होते, आता तर हे निधी घेऊन पाहिजे असं होतं की तुम्ही काय आदेश देणार का कार्य आपल्या समाजाला? ते बघू ना, यांनी आमच्यावर अन्याय केल्यावर त्यावेळेस बघू. आज नाही सांगत तेव्हा समाजाची बैठक होईलच, परंतु यांच्यातच लई खेळ आहे, त्यामुळे आमचं वाटोळ व्हायलंय हे मात्र सत्य आहे. पण डोळे उघडावं असं मला वाटतं. भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांनी खासदारांनी भाजपमधल्या हे शिंदे साहेबाची आणि अजितदादाची याच्यामधल्या आमदार खासदार मंत्र्यांनी कार्यकर्त्यांनी सुद्धा डोळे उघडावं, बेसावध राहू नये असं मला वाटतं. कारण हा माणूस विचित्र आहे, प्रचंड समाज द्वेषानं बरबाटलेला आहे. आमच्या बीडच्या एका नेत्यांनी मोठं केलं त्यांना त्या टायमाला. असा माणूस विचित्र, त्यांनी 10 वर्ष मधल्या काळात वनास बघायला लावला होता. लय नमुनेबाज आहे ते गडी. फडणवीस गडी असा नमुनेबाज आहे, कोणाला कवाशी कोणाच्या अंगावर घालीन मिळणे, आणि सगळ्याला कळाले हे अंगावर घालणारा माणूस आहे. 100% त्यांच्या सुद्धा. पटेल तुम्ही म्हणजे स्वराज्य विषयला रायगडावर चाललात, पण ते बिडी गुरुजी तर म्हणले की झालंच नाही पाहिजे वगैरे. जाऊन तिकडे कुत्र्या म्हणजे 6 जूनला ती काय चालू आहे ना आता, ती काय उद्या होणार आहे ना राज्याभिषेक. असं काय त्यांना पण तारखेनुसार नसावा. फडणवीस साहेबाचं रसायन डेंजर आहे. हा, आपण मालाला काय करतो, युरिया सुपला खत टाकतो, त्यांच्याकडे एवढंच काय कोण आहे रसायन. हा, ते फेकलं माणूस फाडफाड वायाच करतो. हा, कोंबडी सारखा. हा, ते फडणवीसचं रसायन आहे, त्यामुळे ते काय कुणी वळवळ करतो ताबडतोब. सरकारला काही होऊ शकत नाही असं तुम्ही म्हणता, त्याच सरकारच्या प्रमुखांबद्दल तुम्ही मिले ते सापडू का कोण तुम्हाला? तर असं आता वर्षभर समजा झाले, 4 वर्ष बाकी आहेत. तर ते का त्यांची मागणी मान्य करतील असं वाटतं, जो माणूस सतत इतक्या टोकाचं बोलतो? मान्य करणार नाहीत मागणी मान्य. तुम्ही बघा ते इतके दिवस केलीच नाही, पण आता करायच्या असतील तर काय असतील? 10 वर्षात केली असतील. दादा, छत्रपती जोर लावण्यात पक्की आहेत. मग तसंच मराठा समाजाचं कोणीतरी वेगळं तुम्हाला अपोजिट उभा करतील असं वाटतं का तुम्हाला? केलं की 1.5 वर्ष काय केलं त्यांनी? मग लय मोठे केलं ते. मराठी असे येतं गरीब, मी गरिबांची लढाई लढतो, त्याच्यामुळे गरीब मराठी एक सगळे कुणी वळवळ करायला लागलं की गरीब मराठी बरोबर कार्यक्रम बसविते. म्हणून काय सगळ्यात महत्वाचं, मी माझी स्तुती नाही करत, मी समाजाशी खूप प्रामाणिक आणि इमानदार आणि निष्ठेन आहे. म्हणून समाजाला माहिती देऊ शकतो तर आरक्षण हेच लेकरू देऊ शकतो. आणि मी काय वाईट केलं, समाज माझ्यापासून लांब जायला तुमच्याच लेकरासाठी बांधतो, तुमच्याच लेकरासाठी वैर घेतलंय आणि शरीरही साथ देत नाही उपोषणानं. काय वाईट करतोय मी? समाज कुठं जाईल? काय त्यांचं लेकराला मोठं हो रे? रिक्षा आणणाऱ्याला वाटत नाही तेच लेकरू मोठं हो, टेम्पो जीप ट्रक चालवणाऱ्याला वाटत नाही, ऊस तोडणाऱ्या मराठीला वाटत नाही तेच लेकरू मोठं हो, हमाली करणाऱ्याला माथाडी कामगाराला वाटत नाही, एसटी चालवणारा मराठ्याला वाटत नाही त्याचं लेकरू मोठं व्हावं, डॉक्टर मधल्या त्या हॉस्पिटलमध्ये नर्स येतं डॉक्टर यांना वाटत नाही पोरग मोठं हो, शिक्षकाला वाटत नाही, पोलिसांना वाटत नाही आपलं लेकरू मोठं हो, शेतकरी मराठ्यांना वाटत नाही. मी काय वाईट करतोय? त्यामुळे ते कुठे जाणार आहेत? ते इथं जोडी लावू शकत नाही, आणि लावली बी तरी माझी विनंती, यांनी जर जोड लावली ना तुम्हाला हात जोडून विनंती, समाजाचं वाटोळ होईन असं पाऊल उचलू नका. तुम्हाला यायचं आमच्यासोबत तर या, नसन यायचं तर शांत बसा, पण समाजाच्या अन्नात माती घालू नका. कारण देवेंद्र फडणवीस संधी सोडत नसतो, असा माणूस आहे देव. पण बघू 29ला कसे देत नाही बघू. एक गरीब ड्रायव्हर आहे, त्याचा 2 वर्ष झाले पगार हाकेंनी दिला नाही अशी त्याची तक्रार आहे. तर त्या ड्रायव्हरला काही मदत करणार होता?
आणि मी एकदा पर्सनल मॅटर मध्ये मी कोणाच्या पडत नाही, येत नाही. माझा पहिल्यापासूनचा स्वभाव, आणि त्यातले त्यात मी यांना आणखीन विरोधक मानले. जे तुम्ही नावं घेतात ना, 2 वर्षापासून माझा शब्द ऐकतो ते खूप फडणवीसचं ऐकून, ते येवल्याचं ऐकून खूप आमच्यावरती त्रागा करतात. पण मी आणखीन त्यांना विरोधक मानलेला नाही, कारण त्यांचं आमचं कधी वैरच नाही. नेत्याला मी सोडत नाही. त्यांचे नेते कोणाचेच नसतात ना, धनगराचे आहेत ना, मराठ्याचे, ते बी दऱ्या खोऱ्यात मेंढ्या संभळते. त्यांचं लेकर मोठं व्हावं वाटत नाही. एसटी आरक्षणात गेलं कोण मागत रे, मी तरी म्हणतोय. आणि एकदा शब्द बाहेर गेला की मी ते करतो. त्याच्यामुळे त्यांना विरोधक मानलेलं नाही, त्यामुळे मी त्यांना बोलत नाही. ते बोलते, पण जेव्हा मानत तेव्हा बघू, मग तेव्हा बघा आपला कसा तुम्ही कसा. आरक्षणाची मागणी करतो, ओबीसी मधून मान्य आहे. ऑब्व्हियसली तुमची मागणी तुमच्या दृष्टीने असं आहे. पण जे आता मध्ये पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये एससीबीसी पेक्षा ओबीसीचं मेरिट हे हाय होतं. मग काही मुलांचं म्हणणं असं तर मग आमचं नुकसान होते, एससीबीसीत असलेलं काय वाईट आहे? आता 2 आहेत ना, कुणबी पण आहे आणि एससीबीसी. कुणबीतलं राज्यापासून केंद्रापर्यंत आहे, एससीबीसीचं तुम्हाला राज्यापुरतं आहे. पोरांना जिथं दोन्ही आरक्षण आहे, जिथं जाता येईल तिथं जायचंच आहे. आणि जर काही तोटा झालाच तर 29 पर्यंत मी आरक्षण 100% आणणारच आहे. म्हणून मराठ्यांना सांगतो, यावेळेस सगळेच बाहेर पडा. शेवट फाईट, अंतिम आरपारची लढाई होणार आहे यावेळेस. अंतिम लढाई. छत्रपती शिवराय सुद्धा वेळोवेळी लढले, त्याच्यामुळे वेळोवेळी आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. बार बार मुंबईला काय असं कधी म्हणायचं नाही. 3 महिने मला वेळ द्या, आजपासून 29 ऑगस्ट पर्यंत 100 पिढ्याचं मराठ्यांचं कल्याण होतंय आरक्षणामुळं. आणि बाकीच्या लोकांनी ज्याला यायचंय त्यांनी 15-20 दिवसासाठी मुंबईत यायचंय तयारीने. ज्यांना यायचं नाही त्यांनी फक्त 2च दिवस आम्हाला वाटा लावायला, आणि तुम्ही तुमचे वापस या. सगळा वर्ग मात्र बाहेर पडा. नाही पाटील, विषय असा आहे की ज्यावेळेस पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केलं होतं, ते आंदोलन 3-4 महिने चाललं. ते भाजप सरकारने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आता तुमचं आंदोलन सुरू झाले, अशी भीती वाटते का तुम्हाला ते मोडीत काढतील? मोडीत का काढायचं? आम्ही नाही का, मग ते जाऊन द्या ना, उगा चालतो. मग दिमाग लगेच हे होतो ताबडतोब. मी शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब डोकं लावावं. आपल्या संग नाद करायचा नाही. हो, आपण प्रामाणिक आहे. तुम्ही माझे शत्रू नाही, वैरी नाही. तुम्ही दिलेले आश्वासनं तुमच्या सरकारने पुरे करायचे 29 ऑगस्टला. त्याच्या आत तुम्हाला तारीख दिली आम्ही त्याच्यावरती, निवेदनावरती. 28 का जुलै, 29 जुलैच्या आत सगळ्या मागण्या मान्य करा. आम्ही गुलाल घेऊन येतो मुंबईला. नाही, पण हे सरकार आल्यापासून सरकार येऊन 4 ते 5 महिने झाले. या सरकारचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी तुमच्या संदर्भात चर्चा झाली आहे? शिष्टमंडळ भेटले, तुम्ही त्यांची भेट घेतली आहे का? काही चर्चा झाल्या त्या संदर्भात? टाइम नाही ना, त्यांना टाइम नाही ना. ते बिझी असतात. थायलंडला जाय, इकडे जाय, तिकडे जाय. कुंकर काय बघायला जातात, कोणाचं इंग्लंड अमके तमके हॉलंड असं जातात. ते कुंकर काय बघून येते, तिथं बघायचं तर तिकडे लांब जाऊन बघत येत वाटतं. ते टाइम नाही. त्या गरीबाशी शेतकऱ्याशी तुमची भेट झाली का? म्हणजे बोलणं होणार नाही दादा. कुणाशी? टाइम 4 महिने बिझी नाही. तिकीट वाटायची आहेत. आता लाडक्या बहिणीला खोटं बोलून पुन्हा मतदान घ्यायचं, हे गडबडीत असते ते कवा. पण त्यामुळे ते कधी वेळ देत नाहीत. मराठ्यांचा इतका द्वेष आहे त्यांना प्रचंड. किती वेळा वेळ मागितली? मागतच नसतो. वेळ दिली नाही, मागितली पण मागतच नसतो. यायचं तुला ये. मी कोणत्या मंत्र्या संघ ते मित्रत्व नाही करत, सरकार संघ नाही. इथं आंदोलन सुरू आहे, तुला यायचंय का? बरंच मागं पडायचं काय त्यांची.